राजन तेली हे पराभवाच्या भीतीने आता अशा तऱ्हेची विधानं करत आहेत, तरी त्यांच्या विधानाकडे कोणीही लक्ष देऊ नये अशी माझी विनंती. मोठ्या लोकांची नावं घेतली की आपोआप मोठेपण मिळतं, तसं राणेंचं नाव घेऊन आपल्याला प्रसिद्धी मिळवण्याचा हा प्रयत्न आहे. निवडणूक अतिशय शांततेने चालू आहे. प्रत्येकाने आपल्या पक्षाचं काम करावं अशी नेहमीच अपेक्षा असते. त्याप्रमाणे आमचे जे महायुतीचे घटक सदस्य आहेत ते व्यवस्थित प्रचार करतायत, शांतपणे प्रचार करतायत आणि त्यांनी तुला आपल्याला जे काय बोलायचं त्यांनी प्रचार सभांमध्ये आणि इतर ठिकाणी बोलावं. त्यांना त्यावेळी दहशतवाद दिसत होता, आता दहशतवाद दिसत नाही का? राणेंकडून असे धमकी येतात. खरा दहशतवादाचा धोका हा राजन तेलींकडूनच आहे. राजन तेली दुसऱ्या मतदारसंघातून येतात, या ठिकाणी निवडणूक लढवतात, त्यावेळेला त्यांच्यावर असलेल्या केसेस, त्यांच्यावर असलेले आरोप हे सगळं बघतात. ते ह्या प्रवृत्तीचं प्रतीक आहे आणि त्याच्यामुळे माझा त्यांना विरोध आहे. तर माझा कोणालाच माझा विरोध नसतो आणि त्यांच्यावर झालेल्या विविध केसेस या सगळ्या लोकांनी बघितल्या पाहिजे. आणि त्यांनी कुठलेही विकास काम केले नाही. दुसऱ्याने केलेल्या विकास कामाचं आपण नारळ फोडणं त्या व्यतिरिक्त राजन तेली यांनी काही केलेच नाही आणि त्याच्यामुळे पराभवाच्या भीतीपोटी हे सगळे अशी वक्तव्य करतायत. उद्धव ठाकरे यांनी तुम्ही दलाल आहात आणि तिमलोचे सहकार्य करून कोल्हापूरच्या सीमेवर जमीन बघत होता, अशा लोकांपासून सावध राहणार काय नेमकं? उद्धव साहेबांबद्दल मी नेहमी आदराने बोललेला आहे. स्वतः अदानींच्या विमानातून ते प्रवास करतात. मी कधीच अदानींना भेटलेलो नाही आणि माझा अदानींशी काही संबंधही नाही. मी एक सरळ साधा सामाजिक कार्यकर्ता आहे आणि ईडीच्या मायनिंगचा त्यांनी उल्लेख केला तर ते 50 वर्ष जुनं मायनिंग आहे आणि लोकांनी विनंती केल्यामुळे तिथे मी पुढाकार घेऊन ते सुरू केले. त्याच्यामुळे आज तिथली अर्थव्यवस्था सुधारलेली आहे. तर त्यांनी त्याची चौकशी करावी आणि अशा चांगल्या प्रकल्पाबद्दल चुकीची स्टेटमेंट देऊ नये. आपण मतदारसंघात फिरत असताना आपल्याला जनतेचा कसा प्रतिसाद मिळतो आणि आपल्याला कोणती टक्के मताधिक्य मिळेल असं वाटतं? आणि मताधिक्याबद्दल अगोदरच बोलण्यात काय अर्थ नसतो. शेवटी जिंकणं महत्वाचं असतं आणि माझा विजय निश्चित. मुख्यमंत्री महोदयांच्या येण्यामुळे कार्यकर्ते उत्साहित होतात आणि अधिक चांगल्या तऱ्हेने ही निवडणूक लढवतील आणि आम्ही जिंकू याची मला खात्री आहे. भाई, आढाळी एमआयडीसी बद्दल गैरसमज पसरवले गेले आणि आढाळी एमआयडीसी मध्ये आता जे काम सपाटीकरण किंवा अन्य काम जी मूलभूत सुविधांचं काम सुरू आहे आणि तुमच्यावर सरपंचाने टीका केली जाहीर सभेमध्ये, याबद्दल काय? एक गोष्ट अशी आहे की आढाळी एमआयडीसी ही मुळात केवढी डोंगराळ होती आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. तिथले रस्ते तयार करून घेतले, तिथली पाणी पुरवठा योजना तयार करून घेतली आणि आता तिथं वीज देण्याचं काम चालू आहे. 39 उद्योगांनी यापूर्वीच त्या ठिकाणी आपली नोंदणी केलेली आहे आणि त्याच्यामुळे लाईटचं काम पूर्ण झालं की उद्योग त्या ठिकाणी आपोआप सुरू होतील. कारण कोणीही पैसे भरतं त्याला ते तिथे कारखाना बांधायचा म्हणूनच पैसे भरलेले आहेत. एका कारखान्याचं भूमिपूजनाचं मला सांगण्यात आलेलं होतं, परंतु मी इतर कामात असल्यामुळे मी ते भूमिपूजन करू शकलो नाही. आचारसंहितेनंतर ते भूमिपूजन होईल. तो एकच मोठा कारखाना आहे ज्याच्यामध्ये 500-600 पेक्षा जास्त कामगार हे काम करणार आहेत आणि त्यांनी आपले पैसे सुद्धा भरलेले आहेत एमआयडीसीला. आणि जी मीटिंग मी मुंबईला घेतली त्याच्यामुळे एकंदर 20 उद्योजक उपस्थित होते आणि त्यांना साधारण 120 एकर जमीन लागेल अशी अपेक्षा आहे. कुठली जमीन लागेल हे सुद्धा त्यांनी दाखवलेलं आहे आणि त्या जमिनीचं सपाटीकरण झालं एकाच भागामध्ये फार्मास्युटिकल आणि सर्जिकल इन्स्ट्रुमेंट हे दोन्ही प्रकल्प होऊ शकतात. की तुम्ही त्याला धमकी दिला होता एकदा 15 वर्षापूर्वी आणि त्याचं प्रतिज्ञापत्र आपल्याकडे आहे, म्हणजे सरकारने आपल्याला धमकी दिली होती. प्रवीण भाई, तुम्ही प्रवीण भाईंना धमकी दिली दिली आणि त्यावेळी त्यांनी नार्वेकरांकडे प्रतिज्ञापत्र केलं. प्रतिज्ञापत्र त्यांच्याकडे असं त्यांचं म्हणणं आहे की
15 वर्षानंतर त्याने हे आठवणं याच्यासारखा दुसरा विनोद असू शकत नाही.